तर बदलापूर प्रकरणात एसआयटी कडून आता चार्जशीट दाखल करण्यात आली आहे। 2 गुन्ह्यांच्या 2 वेगवेगळ्या चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे। खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्याची मागणी करण्यात आली होती। विशेष सरकारी वकील देण्याची एसआयटी कडून मागणी करण्यात आलेली आहे। चार्जशीट दाखल झालेली आहे। 2 वेगवेगळ्या प्रकरणामध्ये 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। तशाच 2 वेगळ्या चार्जशीट दाखल झालेल्या आहेत। अजय दुधाने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अजय, काय अधिकची माहिती? पाहायला गेलं तर ते बदलापूर प्रकरण जे झालं, अत्याचार प्रकरण, त्या 2 मुलींवरती अत्याचार करण्यात आला होता, लहान 2 मुली होती, या प्रकरणात आता चार्जशीट दाखल करण्यात आली आहे आणि ही चार्जशीट एसआयटीने कल्याण सत्र न्यायालयात सादर केलेली आहे। पाहायला गेलं तर यामध्ये एसआयटी प्रमुख आयपीएस जे अधिकारी होते आरती सिंग यांनी ही चार्जशीट दाखल केली आहे आणि या प्रकरणात 2 वेगवेगळ्या चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत। कारण की 2 मुलींच्या तक्रारी होत्या आणि त्या मुलींवरती मुलींनी वेगवेगळ्या तक्रारी केलेल्या त्यांच्या पालकांनी आणि त्यामुळे ही पाहायला गेलं तर ही जी चार्जशीट आहे पूर्णपणे 500 पानांची चार्जशीट आहे। ही चार्जशीट कल्याण सत्र न्यायालयात सादर करण्यात आली आहे। अगदी अजय, आणि आपण बघतोय की आता या चार्जशीट तर दाखल झालेल्या आहेत, परंतु तत्काळ या प्रकरणी निर्णय येणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी।